सर्वांना माझा जय भीम. मित्र हो, मी सुष्मिता भंडारी, पालघर जिल्ह्यातून. आज 9 दिवस झाले आम्ही इथे धरणे आंदोलन धरलेलं आहे. आमच्या सर्व महिलांसोबत काय घडलं, इकडच्या बोईसर ग्रामपंचायतीने आमच्यासोबत काय केलं, किती अनाधिकृतपणे आमचं सर्व तोडफोड केली, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही 11 तारखेपासून सर्व महिला आम्ही इथे बसलेलो आहोत आणि या 11 तारखेपासून इथे कोणताही प्रस्थापित व्यक्ती किंवा सीओ किंवा कलेक्टर मॅडम इथपर्यंत आमची दखल घ्यायसाठी आलेले नाहीत. आता किती दिवस झाले आम्ही महिलांनी इथे बसलेले आहेत आणि इथून पुढे इथे बसायचं आहे. आम्हाला कळत नाहीये की आम्ही न्याय मागत आहोत. तुम्ही आम्हाला इथपर्यंत तुम्ही येत का नाहीये आमच्याकडे? प्रशासनावरती कुणाचा दबाव आलेला आहे, सीओ साहेबांवरती कुणाचा दबाव आलेला आहे. आज एवढ्या महिला भगिनी आमच्या इथे बसल्यात, न्याय मागतायत, पण तुम्ही साधे इथे येऊन फिरकतही नाहीत. तुम्हीच एक GR काढतात की संस्थेने अशा ठिकाणी बसा जी शासनाची जागा आहे आणि तुम्हीच या ठिकाणी आम्हाला न्याय देत नाही, मदत देत नाही. आज माझ्या सर्व महिला इथे 9 दिवसापासून बसल्यात आणि यांची लहान लहान मुलं सोडून आम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत इथे धरणे आंदोलन करतोय. आज या महाराष्ट्राला एवढी लाज वाटली पाहिजे होती की या महिलाच्या चुली कशा पेटतील. ह्या महिला इथे बसल्यात आज 9 दिवस झाले आणि ह्या अशाच नव्हत्या बसल्या. यांचं लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे, पूर्ण यांचं नुकसान केलंय. भरपाई की यांची कशी भेटेल आम्ही त्याच्यासाठी इथे बसलेलो आहेत. एक तर या पूर्ण धंदे बंद झालेत आणि एवढा तरी प्रशासन मजा घ्यायला लागलाय. मजा घ्यायला आमची मजा घ्यायला आतापर्यंत 50 वर्ष झाल्या. बोईसरचा बाजारपेठ फार मोठा आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतने किती लोकांचे पैसे घेतलेत, तारीख नाही त्या पावतीवर. 1 तारीख नाही. तुमच्या काळ्या बाजारामुळे आज आमच्या सोसायटीचं तुम्ही नुकसान केलं. आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्था ही याच्या सीओच्या अंडरमध्ये येते आणि शासनाने आम्हाला सांगितलं आतापर्यंत 9 दिवसामध्ये सीओ साहेबांनी इथे यायचं होतं. अधिकारी मॅडमला यायला पाहिजे. आमच्या महिला इथे दुसऱ्याच दिवशी तुम्ही काय लागू नका. त्यांना दिसत नसतं, मला दिसत का महाराष्ट्राला दिसत का? अरे मेलो सांभाळायला का तुम्ही? तेव्हा सीओ साहेब आले किंवा अधिकारी आले आपण बघू. कोण्या ठिकाणी काही घडलं, थोडं घडलं की टीव्हीला येते. आमचं काही जर घडलं तर तुम्ही प्रशासनाला, पब्लिक किती परेशान करते मोर्चे घेऊ त्याला कामाला लावते प्रशासनाला. आज आम्ही महिला किती परेशान झालोय, किती परेशान असल्यात माझ्या महिला भगिनी. रोजगार करणं काही गुन्हा आहे का? रोजगार नको का? सीओ साहेबांना